नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर प्रणिता देसाई. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की फक्त ओठांवर किस केलं की तुमची बायको पूर्णपणे सॅटिस्फाय होते? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. ती पूर्णपणे एक्साइट का होत नाहीये हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला अशा 5 सिक्रेट जागा सांगणार आहे जिथे तुम्ही तिला योग्य प्रकारे स्पर्श केलात आणि किस केलत तर ती स्वतःहून तुम्हाला आणखी जवळ ओढेल. चला तर मग तुमची इंटिमेट लाईफ एकदम भारी बनवूया. फक्त ओठांवर किस केल्याने कोणतीही स्त्री सॅटिस्फाय होत नाही. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही की कुठे किस करायचंय, कुठे टच करायचंय, कसं करायचंय आणि किती इंटेन्सिटी आणि प्रेशरने करायचंय, तोपर्यंत समजून जा की तुम्ही फक्त ट्राय करत आहात, फक्त एक्सप्लोर करत आहात. तिच्या समाधानाच्या शिखरापर्यंत तुम्ही अजून पोहोचलाच नाही आहात. समजून घ्या मित्रांनो, फिमेल बॉडी खूप कॉम्प्लेक्स आहे. ती अजिबात सोपी नाहीये आणि तिला एक्साइट करणं हे त्याहूनही कठीण काम आहे. तर भावांनो, तुम्ही जी सर्वात मोठी चूक करता ती म्हणजे घाई. सगळं काही एकदम घाईघाईत करायचं असतं कारण तुम्हाला थेट मेन ॲक्टकडे वळायचं असतं, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे तिचा कोणताही चांगला रिस्पॉन्स येत नाही, कोणतीही एक्सप्रेशन्स येत नाहीत, तिचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो आणि तुमच्यातलं कनेक्शन खूप वीक होऊन जातं. भावांनो, हे 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा: बिल्ड, होल्ड आणि रिलीज. हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. हे तुमच्या किसला फक्त एक स्पर्श न ठेवता समोरच्या व्यक्तीला रिॲक्ट करायला भाग पाडतील. बघा, करायचं काय आहे, आधी इंटिमेसी बिल्ड करायला सुरुवात करा. एकदम स्लोली किस करायला सुरुवात करा. ठीक आहे, हळूहळू आपली इंटेन्सिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. एकदमच खूप जास्त इंटेन्सिटी वाढवू नका, कारण मध्येच तुम्हाला होल्ड करायचंय, जेणेकरून तुमची बायको स्वतःहून तुम्हाला जवळ ओढेल. ती स्वतः म्हणेल की अजून किस कर. ठीक आहे, आणि जेव्हा तो इंटिमेसीचा मोमेंट पूर्णपणे तयार होईल तेव्हा तुम्ही रिलीज करू शकता. रिलीज म्हणजे पुढच्या स्टेपवर जाणं, सगळंच सोडून देणं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा जागा सांगणार आहे जिथे तुम्ही किस किंवा टच केलत तर तिची एक्साइटमेंट एकदम पीक लेवलवर पोहोचेल. तुम्ही स्वतः पाहाल की जर तुम्ही तुमच्या बायकोसोबत हे पॉइंट्स ट्राय केले तर तुमची सेक्स लाईफ खूप भारी होणार आहे. तिचा रिस्पॉन्स खूप छान येईल आणि तुम्ही दोघेही तो क्षण खूप एन्जॉय कराल. चला तर मग पटकन सुरू करूया. 1. कमरेचे साईड कर्व्स. सर्वात पहिली जागा येते ती म्हणजे तुमच्या कमरेचे साईड कर्व्स, बेंबीच्या बाजूला असलेला भाग. ही खूपच भारी जागा आहे भावांनो. यामध्ये करायचं काय आहे की आपल्या दोन्ही हातांनी तिच्या कमरेच्या दोन्ही बाजूंना आधी होल्ड करा. थोडं धरून ठेवा. तुमच्या अंगठ्याने त्याला हलकं हलकं प्रेस करत राहा. असं नाही की एकदम जोरात दाबायचं आहे, एकदम हलकं प्रेस करा आणि नंतर अप अँड डाऊन मूव्हमेंट करा. तुम्हाला स्वतःला हे मूव्हमेंट करायची आहे जेणेकरून तुमची आणि तिची बॉडी एकदम कॉन्टॅक्टमध्ये राहील. आणि मग मध्ये मध्ये त्या दोन्ही कर्व्सवर सॉफ्ट किस करा. पण लक्षात ठेवा, एकदम रफ किस करू नका किंवा चावू नका, कारण यामुळे ती इरिटेट होऊ शकते. भावांनो, आपली ग्रिप चांगली ठेवा आणि स्लो मूव्हमेंट करत राहा, जेणेकरून तिला कंट्रोल्ड फील होईल की ती पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची जागा येते ती म्हणजे तिची बोटं आणि तळहात. ही जागा ॲक्च्युअलमध्ये खूप महत्त्वाची आहे, पण इथे थेट किस करायचा नाहीये, कारण डायरेक्ट किस केल्याने तिला तसे सेन्सेशन्स जाणवणार नाहीत. आधी तुमच्या हातांनी तिचे हात होल्ड करा. एकदम क्रॉसमध्ये छानपैकी पकडून ठेवा. नंतर तिच्या हातांवर थोडीशी टिंगलिंग करा, जेणेकरून तिला सेन्सेशन्स येतील. त्यानंतर तुम्ही फिंगर टिप्सवर सॉफ्ट किस करू शकता. आधी बोटांच्या टोकापासून सुरुवात करा, हळूहळू तळहाताकडे जा. तळहाताला प्रेस करा आणि मग किस करा. तुम्ही पाहाल की तिचे एक्सप्रेशन्स कसे बदलतायत. आणि यात मी तुम्हाला एक भारी टिप देते. तुम्ही इथे हलकंसं बाईटसुद्धा करू शकता, जेणेकरून ती तुम्हाला आणखी घट्ट पकडण्याचा प्रयत्न करेल. पण एकदम स्लो रहा. खूप फास्ट आणि रफ मूव्हमेंट अजिबात करू नका, कारण यामुळे गोष्टी खराब होऊ शकतात. तिसरा महत्त्वाचा एरिया येतो तो म्हणजे नाभी आणि तिच्या आजूबाजूचा भाग. आता हे समजून घ्या की इथे तुम्हाला थेट सेंटरमध्ये जायचं नाहीये. डायरेक्ट सेंटरमध्ये ना केस करायचंय, ना बोटांनी काही करायचंय, ना होल्ड करून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे, बेंबीच्या आजूबाजूच्या भागावर जास्त फोकस करायचा आहे. कसं करायचं? सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही तुमच्या बोटांनी तिथे टिंगलिंग करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जिभेचा वापर करू शकता, कारण जिभेने जे सेन्सेशन मिळतं ते तिला खूप जास्त आवडू शकतं. तर आपल्या जिभेचा वापर तिच्या बॉडीवर जास्त करा
तुम्ही पाहाल की तिचे रिस्पॉन्सेस किती छान येतात. आणि त्यानंतर तुम्ही मध्ये मध्ये किस करायलाही सुरुवात करू शकता. म्हणजे आजूबाजूच्या भागानंतर तुम्ही बेंबीवरही जाऊ शकता. पण किस केल्यानंतर थोडा वेळ पॉज घ्या. ठीक आहे. जितका वेळ तुम्ही पॉज घ्याल तितका तिचा रिस्पॉन्स चांगला येईल. सोबतच जेव्हा तुम्ही पॉज घेत आहात तेव्हा तुमच्या वॉर्म ब्रेथचा वापर करा. थोडे मोठे श्वास घ्या, जेणेकरून तुमचे ते सेन्सेशन्स, मूव्हमेंट्स आणि तुमचे श्वास तिला चांगले वाटतील आणि ती तिचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवू शकेल. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते भावांनो, हा जो झोन असतो ना, तो टीजिंग झोन असतो. बहुतेक मुलींना इथे खूप जास्त गुदगुली होते. त्यामुळे जितकं तुम्ही इथे टीज कराल तितकाच तिचा रिस्पॉन्स चांगला आणि स्ट्रॉंग येईल. तर बेंबीच्या आजूबाजूचा भाग आणि मी जे वेस्ट कर्व्ह सांगितले या जागांचा वापर खूप चांगल्या प्रकारे करा आणि मग बघा ती कशी सॅटिस्फाय होते. पाठीचा कणा. पुढची जी जागा आहे तिचा वापर 99% लोक करतच नाहीत आणि मुलींना सर्वात जास्त सेन्सेशन्स तिथेच मिळतात. तर याचा तुमच्यासोबत नक्की समावेश करा. ती जागा म्हणजे स्पाइन लाईन. मानेपासून ते कमरेपर्यंत जी बोन असते तिचा चांगला वापर करा. करायचं काय आहे? तुम्हाला वरच्या बाजूने सुरुवात करायची आहे. म्हणजेच मानेच्या खालून सुरुवात करा आणि मग हळूहळू खाली या. असं नाही की वरून खाली एकदम फास्ट उठबशा काढल्यासारखं करायचं आहे. तसं अजिबात करू नका. हळूहळू करा आणि कंटिन्यू करू नका. यामध्ये मध्ये मध्ये पॉज घेत राहा, कारण इथले सेन्सेस खूपच लाईट असतात. थोड्याशा स्पर्शानेही तिची रिॲक्शन येऊ शकते. त्यामुळे मध्ये मध्ये पॉज द्या, जेणेकरून ती तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करेल. तिला हलके टचेस द्या. ओठांनी देऊ शकता, बोटांनी दिल्यास तिला खूप मजा येणार आहे. फिंगर टिप्सने टिंगलिंग करा आणि तुम्ही पाहाल की तिची किती भारी रिॲक्शन येईल. तुमच्या सेक्शुअल मूव्हमेंट्समध्ये याला एकदा नक्की ट्राय करून बघा. स्पाइन लाईनवर तुम्ही जितकी कमी मूव्हमेंट कराल आणि जितकं जास्त होल्ड कराल तितका भारी रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल. त्यामुळे इथे होल्ड जास्त करायचं आहे. मूव्हमेंट्स कंट्रोलमध्ये ठेवायचे आहेत. लाईट टचेस द्यायचे आहेत, जेणेकरून तिची एक्साइटमेंट एकदम पीकवर पोहोचेल. आता पाचवी आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची जागा. ही जागा मुलांनाही खूप आवडते. ती म्हणजे ब्रेस्ट. कारण ब्रेस्ट प्ले करणं मुलांना खूप जास्त आवडतं. पण इथे आपण अंडर ब्रेस्ट बद्दल बोलणार आहोत. इथे तुम्हाला कसे किसेस आणि टचेस करायचे आहेत ते बघा. भावांनो, इथेही तुम्हाला सेंटरमधून सुरुवात करायची नाहीये. आणि सेंटर म्हणजे इथे मला निप्पल्स म्हणायचं नाहीये. अंडर ब्रेस्टमध्ये जो मधला भाग येतो तिथून सुरुवात करायची नाहीये. आधी तुम्ही साइड्सने सुरुवात कराल. साइड्सने जाऊन मग मध्ये जात जात दोन्ही कर्व्हजवर जाऊ शकता. या पूर्ण कर्व्हजवर जा. तुमच्या जिभेचा खूप जास्त वापर करा. इथे तिला ते खूप आवडेल, कारण तिचे रिॲक्शन्स इथे तुम्हाला खूप जास्त बघायला मिळतील. निप्पल्स एकदम डायरेक्ट ट्राय करू नका, कारण मुलांना ॲक्च्युअलमध्ये निप्पल्स प्रेस करणं किंवा बाईट करणं आवडतं. पण इथे बाईट करणं थोडं रिस्की असू शकतं, कारण तिथे खूप साऱ्या नर्व एंडिंग्स असतात. खूप जास्त वेदना होऊ शकतात किंवा इंजरी होऊ शकते. त्यामुळे कर्व्हजवर खालच्या दिशेने ट्राय करा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर भावांनो, फिमेल बॉडीमध्ये तुम्ही कोणकोणत्या नवीन जागा ट्राय करू शकता हे 5 पॉइंट्स मी तुम्हाला आज सांगितले आहेत. पण मी तुम्हाला अजून 3 अशा गोष्टी सांगते: स्पीड, प्रेशर आणि पॉज. जर तुम्ही या तिन्हींवर काम केलं, यावर स्वतःचा कंट्रोल मिळवला, तर जागा कोणतीही असू दे, फक्त या 5 नाही, तुमच्या बायकोच्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी तुम्ही या 3 गोष्टींचा वापर केला तर तुमचा तो मोमेंट खरंच खूप भारी होणार आहे. कारण बघा, जर तुम्ही स्पीडवर काम केलत ना, खूप जास्त घाईघाई करायची नाहीये. जितक्या स्लो पेसवर राहाल, तिला फील करवाल, तितकी मजा येणार आहे. दुसरं म्हणजे प्रेशर. कारण आपल्याला प्रेशर देऊन काम करायला आवडतं. आपण मेल डॉमिनन्स दाखवतो. आपण खालच्या व्यक्तीला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर ही गोष्ट तुमच्या डोक्यातून काढून टाका. खूप जास्त प्रेशरमध्ये काहीही करायचं नाहीये. आणि तिसरं म्हणजे पॉज. कारण तुमच्यात पेशन्सची कमी असते. तुम्हाला फक्त लवकर लवकर सगळं करून संपवायचं असतं. या गोष्टींकडे तुम्ही लक्षच देत नाही आणि मध्ये पॉज घेत नाही. तर या तिन्ही गोष्टींवर काम करा आणि मग बघा तुमची सेक्स लाईफ एकदम मस्त कशी होते. तर भावांनो, मला आशा आहे की या 5 जागा तुम्हाला समजल्या असतील आणि त्यासोबतच तुम्हाला कोणत्या गोष्टींवर काम करायचं आहे हेही तुम्हाला समजलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या बायकोसोबत नक्की शेअर करा. मी डॉक्टर प्रणिता देसाई आता तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.